नमस्कार, मी सुवर्णा। 2025चं वर्ष सरलं, 2026च्या वर्षाला सुरुवात होतीये। या इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ। आपण बातम्यांच्या विश्वामध्ये काम करतो, त्यामुळे बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तितक्याच घाईने, अस्पष्ट आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, जबाबदारीने तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। सुरुवात आपण बुलेटिनची करतोय हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध, कागदपत्र पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल, भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य। विरोधकांनी घेरल्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव। उत्तर भारतीयांना मराठी माणसानं आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर मनसेचं ट्विट। चंद्रपुरामध्ये भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर भाजप अध्यक्षाला हटवलं। भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। सुभाष कासन गोट्टू वारंवार उमेदवार बदलत पैशाची देवाणघेवाण करत असल्याचा होता आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना। दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार। बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी। आणि जगभरात नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हा मुंबई लोकलचा आवाज आहे। आपल्या सगळ्यांची लाडकी, मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल मोटरमननी हॉर्न वाजवत नव्या वर्षाला सुरुवात केलेली आहे। सगळ्यांनी रात्री 12 वाजता सगळ्यांनी एकत्रित हॉर्न वाजवला आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं, सरत्या वर्षाला निरोप दिला। ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथली दृश्य आहेत। सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, सगळ्या फलाटांवर ट्रेन उभ्या आहेत। गर्दी आहे प्रचंड रात्री 12 वाजता सुद्धा। आणि मोटरमन्सनी एकत्र एकाच वेळी हॉर्न सुरू करत काही सेकंद सलग हा हॉर्न वाजवला। बरोबर 12 वाजलेले होते, म्हणजे डिजिटल घड्याळ जे असतात तिथे 0000 असं होतं। आणि सरत्या वर्षाला निरोप दिला, नव्या वर्षाचं स्वागत केलं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं। मुंबईतली ही दृश्य। जगभरात नवीन वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन झालेलं आहे। न्यूझीलंड असो, ऑस्ट्रेलिया असो, नवीन वर्षाचं जोरदार स्वागत तिकडे करण्यात आलेलं आहे। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली। 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत करण्यात आलं। डोळे दिपवणारी आतषबाजी करत इथं जल्लोष साजरा झाला। ऑकलंड न्यूझीलंड इथली दृश्य आणि सिडनीची दृश्य सुद्धा बघा। सिडनीच्या या ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। अख्खं सिडनी
या वेगवेगळ्या कलरफुल रंगांमध्ये न्हाऊन गेलेलं होतं. आकर्षक अशी रोषणाई सुद्धा करण्यात आलेली होती. डोळे दिपवणारी ही रोषणाई आहे. सिडनीतला हा अत्यंत प्रसिद्ध हार्बर ब्रिज, या हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सरत्या वर्षाला अलविदा करण्यात आला आणि आकर्षक रोषणाई करत नव्या वर्षाची सुरुवात करण्यात आली. तर बँकॉकमध्ये सुद्धा वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पर्यटकांकरता थायलंड हे एक अत्यंत फेवरेट डेस्टिनेशन आहे. तर नववर्षाचं स्वागत करायला अनेक जण बँकॉकला सुद्धा पसंती देतात. तर बँकॉकमध्ये वर्षाचं जल्लोषात स्वागत झालेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. फटाक्यांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईनं बँकॉकचा आसमंत उजळून निघालेला होता. उंच इमारती, मॉल्सनी सज्ज, पर्यटकांना आकर्षित करणारं असं बँकॉक. या बँकॉकच्या आसमंतात नेत्रदीपक रोषणाई बघायला मिळाली. तर भारताच्या हिमाचल प्रदेशमधील शिमल्यामध्ये नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ही दृश्य आहेत शिमल्याची. शिमल्यामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं, जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नववर्षाच्या स्वागताकरता तरुणांसह मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांनी एकत्र येत नवीन वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. तर सिंगापूर अत्यंत महागड डेस्टिनेशन अशी सिंगापूरची ओळख आहे. पण सिंगापूरमध्ये अनेक जण सेलिब्रेशन करायला जातात. इयर एंडच्या वेळेला सिंगापूरमध्ये प्रचंड गर्दी असते. सिंगापूरमध्ये सुद्धा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उंच अशा इमारती, हॉटेल्स आणि त्याच्या डेकवरून आजूबाजूला सिंगापूर बघायचं हा एक अत्यंत अप्रतिम असा अनुभव असतो. यावेळी उत्साहात आणि आनंदात असलेली तरुणाई सुद्धा बघायला मिळाली. सिंगापूरचा आसमंत हा वेगवेगळ्या फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळून निघाला. आता हरिद्वार मधली दृश्य बघा. नवीन वर्षाचं स्वागत हरिद्वारमध्ये सुद्धा करण्यात आलं. भाविकांनी हरिद्वारमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे. वर्षातली शेवटची गंगा आरती करण्याकरता लाखो भाविक हरिद्वारमध्ये दाखल झालेले होते. कुणी पर्यटन स्थळं निवडतं, कुणी धार्मिक स्थळं निवडतं. आपले आपले विचार असतात, आपल्या आपल्या भावना असतात. तर हरिद्वारमध्ये शेवटची वर्षातली गंगा आरती करण्याकरता, त्याचे साक्षीदार होण्याकरता लाखो भाविक हरिद्वारमध्ये दाखल झालेले आपण पाहिले. हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष बघायला मिळाला. मनालीतील हॉटेल्स पर्यटकांनी फुलून गेलेली आहेत. डीजेच्या तालावर थिरकत तरुणांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं. ही दृश्य आहेत तैवानची. तैवानमध्ये नववर्षाचं उत्साहात आनंदात स्वागत करण्यात आलं. आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. नवीन वर्ष हा रंगांनी भरून जावा अशी आशा तैवानच्या नागरिकांनी केली. तैवानमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. तर गुलमर्ग आणि सोनमर्ग काश्मीरमधली अत्यंत आवडीची ठिकाणं.
ही जी दृश्य दिसत आहेत, हा जो बर्फ तुम्हाला दिसतोय तो सोनमर्गचा बर्फ आहे. नव्या वर्षाचं स्वागत सोनमर्गमध्ये अनेक पर्यटकांनी एकमेकांवर बर्फ टाकत केलेलं आहे. जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना सुद्धा सोनमर्गमध्ये नववर्षाचा उत्साह जल्लोष बघायला मिळतोय.